नमस्कार. देश यात्राच्या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत पुण्याच्या मुक्तांगण परिसरामध्ये. होय, व्यसनमुक्तीचं काम गेल्या 3 दशकांपासून करत असलेल्या या मुक्तांगणचं नाव आता संपूर्ण देशभरामध्ये झालेलं आहे. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. 30 वर्षापूर्वी पु ल देशपांडे यांच्या हस्ते या संस्थेचं जेव्हा उद्घाटन झालं त्यावेळेस पु ल देशपांडेंनी भाषणात काय म्हणाले होते की ही संस्था बंद पडो अशी मी पहिल्याच दिवशी शुभेच्छा देतोय. खरंच आहे, व्यसनमुक्तीचं काम करणाऱ्या या संस्थेचं जे कार्य आहे ते कार्य व्यसनी लोक जर कमी झाले तर निश्चितच बंद होईल. परंतु दुर्दैवाने समाजामध्ये व्यसनी लोकांचं प्रमाण काही कमी होताना आपल्याला दिसत नाही आणि दिवसेंदिवस व्यसनांचे प्रकार बदलत चाललेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण या संस्थेचे आधारस्तंभ डॉक्टर अनिल अवचट आणि मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत मुक्तांगणचा सगळा प्रवास. डॉक्टर सुनंदा अवचट यांच्या प्रयत्नातून आणि प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या या संस्थेचा आत्ताचा जो प्रवास आहे तो प्रवास वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. नवनव्या वाटा चोखाळत पेशंट्सच्या अनुभवांच्या आधारे नवनवे मार्ग शोधत ही संस्था पुढे चाललेली आहे. चला तर आपण डॉक्टर अनिल अवचट आणि मुक्ता पुणतांबेकर यांच्याकडूनच हा सगळा प्रवास जाणून घेऊया. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे. पर दुखे उपकार करे तोय मन अभिमान नाणे रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे. नमस्कार. देशयात्रामध्ये तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत. तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र ओळखायला लागला तो लेखक म्हणून. तुमचे सुरुवातीचे जे रिपोर्ट आज होते ते वाचून माझ्यासारखा पत्रकार पत्रकारितेकडे आला. अरे वा, तुम्ही वाचायचं होय. तर तुम्ही कलात्मक तुमची जी रुची होती ती जास्त होती. म्हणजे डॉक्टर म्हणून अनिल अवचट यांची ओळख सुरुवातीच्या काळात एस्टॅब्लिश होण्याच्या आधी तुम्ही कलेकडे जास्त तुमचं लक्ष होतं. पण डॉक्टर सुनंदा या गेल्यानंतर तुम्ही मुक्तांगणमध्ये जास्त रमलेलं दिसतं. कसं झालं हे ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या? नाही, ते अचानकच झालं. म्हणजे ते आम्हालाही कल्पना नव्हती की आम्ही या एवढ्या सगळ्या क्षेत्रामध्ये इतके बुडून जाणार होतो आम्ही असे. पण ते मित्राचा मुलगा व्यसनात सापडला, हिरोईन म्हणजे ब्राऊन शुगर. आणि ते कोल्हापूर का कुठेतरी होता, इंजिनिअरिंग कॉलेजला होता. त्याला तिकडनं घेऊन आले. मग त्यांच्या कॉलेजने कळवल्यावर मग ती आई त्या मुलाला घेऊन आली होती. इतकी ती उद्ध्वस्त चेहरा, ती इतकी हसरीबाई होती, आमची मैत्रीण सगळ्यांची. आणि मग मला ते दोघं नंतर गेले. तर मग सुनंदा म्हणाली की ड्रग ॲडिक्शन आपल्या घरापर्यंत आलं. त्या पूर्वी आम्ही हे सगळं बाहेरचं आहे, त्या श्रीमंत लोकांचे प्रश्न आहेत. आणि आता हा आमचा मुलगा म्हणजे आमच्या मुलासारखाच इतका तो जवळचे सगळे. आणि मग त्याला 2 दिवस आम्ही त्याच्याच घरी ठेवलं. सुनंदानी त्याला औषधं दिली विड्रॉल सिम्पटमसाठी. आणि मग तो बाहेर जायला बघायचा. बाहेरचे काही लोक मुलं अननोन अशी यायला बघायची. तर आम्ही थोपवलं होतं सगळ्यांना की हा ड्रगवाला, त्याला परत इच्छा झाली तर मग मी त्याला फिरायला घेऊन जायला लागलो. आणि मग फिरता फिरता मी त्याच्याकडनं सगळं ड्रग ॲडिक्शन काय असतं, कोण कोण घेत असतं, कोण विकत असतं. आणि मग मला असं वाटलं की हा मोठा सामाजिक प्रश्न आहे आणि हा गोरगरीब श्रीमंत सगळे त्याच्यात सापडलेले. मग मी त्याच्यावर लिहायचं ठरवलं. मग मला आनंद नाडकर्णी मुंबईला KEMमध्ये नुकताच MD सायकॅट्री झाला होता आणि त्या KEMमध्ये त्यांनी तीच ॲक्टिव्हिटी सुरू केली. किती सालची गोष्ट आहे ही? 85 सालची. तर मग मी त्याच्याकडे गेलो आणि त्याच्याकडनं ते सगळं शास्त्र शिकलो. मग त्याच्या पेशंटच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्या घरोघर जाऊन आईवडिलांच्या सगळं. मग पुण्याला येऊन इथले असं सगळं करून लेख मला लिहिली महाराष्ट्र टाइम्समध्ये. 11 लेखांची होती. मग त्याचं पुस्तक झालं आणि ते वाचून पु ल देशपांडे म्हणाले या मुलांसाठी काहीतरी कर, पैशाला कमी आम्ही पडू देणार नाही. हां, तर मग
सुनंदा म्हणली यांच्यासाठी सेंटर काढू आपण. तर मी घाबरलोच. म्हटलं आपण अगं असं कुठं पाहिलं आहे का सेंटर असं, आणि आपण काय ट्रेनिंग घेतलं आहे का? तर नाही, ते म्हणले पेशंटकडनं शिकू. अरे वा. हां, एवढी सायकॅट्रिस्ट मेंटल हॉस्पिटलची म्हणजे अगदी सुप्रिटेंडंट चार्ज तिच्याकडे असायचा. तर एवढं असून तिचे शिक्षण तिने क्षणात बाजूला ठेवलं, पेशंटकडनं शिकायचं. आणि तसं मग मेंटल हॉस्पिटलमधली आम्ही जागा घेतली आणि ते सुरू झालं. आणि ते शिकणं आज तागायत चालू आहे. हां, आज सुद्धा पेशंटकडनं आम्ही शिकतो. पण प्रत्येक पेशंट आहेत मुक्ता? इथे एका वेळेला 150 रुग्ण ॲडमिट असतात आणि 1 महिन्यांसाठी आम्ही त्यांना इथे ॲडमिट करतो. आणि पुरुषांचं आणि महिलांचं असे 2 वेगवेगळे विभाग आहेत इथे. व्यसनांचं आपण बघतो की ड्रग्ज वगैरे या व्यसनांच्यापेक्षाही दारूचं व्यसन जे आहे त्याचं आता सार्वत्रिकरण होत चाललेलं आहे. म्हणजे आजपर्यंत जी दारू घरामध्ये नसायची, तर ते घरामध्ये आल्यानंतर अनेक ठिकाणी तुम्ही काय घेणार, हॉट की कोल्ड असं एक म्हणजे त्याला एक अभिजनीकरण त्याचं झालेलं आहे, प्रतिष्ठा. आणि तो असा घरामध्ये असा छुपा बार असतो, ते कपाट उघडलं की बाटल्या, आणि मग ते असे ग्लासेस पुसत असतात, ते आईस क्यूब्स, ते चिमटे, ते बॉटल ओपनर्स, म्हणजे ते पूजा साहित्य जसं असावं तसे ते ठेवतात. इतक्या तल्लीनतेने ते संबंध. आणि मी नंतर म्हणतो अहो मी घेत नाही, मग ते असे भुस्सकन खाली जातात असे. आता तुम्ही लिहिण्यासाठी फिरत असताना संपूर्ण देश खूप जवळून बघितला, पण आता महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, आपल्याकडे जी बिअर शॉपी नावाची संकल्पना आपल्या हुशार राजकारण्यांनी प्रत्यक्षात आणली, आणि आता त्याच्यामध्ये फक्त बिअर नाही तर त्याच्यात खूप जास्त अल्कोहोलचं प्रमाण, मादक पदार्थाचं प्रमाण जास्त असलेली वाईनसुद्धा गल्लोगल्ली छोट्या गावांमध्ये लोकांचं पिण्याचं काय ड्रिंक ऑफ चॉईस इज रम. आणि हे रम हे अतिशय हे आहे, स्ट्रॉंग आहे, घातक आहे. त्याच्यातलं अल्कोहोलसुद्धा जास्त प्रमाणात आहे. आणि ते विदेशात आपण बघतो की वाईन ही जास्त, वाईन किंवा बियर, पण इथे म्हणजे रम एकदम सुरुवातच तिथून होते. आणि त्यामुळे ते हार्ड ड्रग असं एकदम असं अफेक्ट होतं असं मेंदूला किंवा लिव्हरला किंवा हे, आणि त्यामुळे ते हे होतं. आणि हे जे सगळे तू म्हणतो तसं बिअर बार हे ते सगळीकडे आहेत की म्हणजे मी एकदा एका गावातनं क्रॉस होत होतो, एकच गाव म्हणजे त्याच्यामध्ये मोजलं मी की त्याच्यात वाईन बार आणि हे जास्त आहेत कुठल्याही जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानापेक्षा. मेडिकलचं दुकान नसेल, धान्याचं दुकान नाही, आमचं नाही, आणि ते असं लाइटिंग बिटिंग असं सगळं असं असतं. त्यामुळे हे अवेलेबिलिटी प्रचंड वाढली. ते साखर कारखाने त्याचं आता ते मळीपासून ते करतात. अरे बापरे, त्यांचं ते सगळं महाराष्ट्र जे आहे त्याच्यातला हा काढला आणि तिथे देह पडलेला दिसतो, म्हणतातच आता मध्यराष्ट्र म्हणायला पाहिजे. त्यामुळे अल्कोहोलचं उपलब्धता वाढलेली आणि त्यामुळे कॉलेजपासून किंवा याच्यापासून सुरुवात होते अशी पिण्याला असे. मुक्त महिलांमध्ये विशेषतः आता पिण्याचं जे सार्वत्रिकरण झालेलं आहे आणि प्रतिष्ठा पण आलेली आहे. पूर्वी हे पुरुषी अधिसत्तेखालचं क्षेत्र होतं, पण आता त्याला काही म्हणजे स्त्री पुरुष असा भेद उरलेला नाही. तुमच्याकडे असे पेशंट्स येतात का? म्हणजे आम्हाला 2009 साली महिलांसाठी एक वेगळं व्यसनमुक्ती केंद्र सुरू करायची वेळ आली. इतकं आता महिलांमध्ये हे प्रमाण वाढतंय आणि ही आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट अजिबात नाही की असं आम्ही एक वेगळं केंद्र सुरू केलंय. ही खरं तर खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की पुण्यासारख्या शहरात आमच्यावरती ही वेळ यावी. आणि याच्यामध्ये पण हेच कारण म्हणता येईल की आता महिलांनी दारू पिणं या गोष्टीला आता एक खूप सामाजिक प्रतिष्ठा यायला लागलेली आहे, मान्यता, समाज मान्यता यायला लागली आहे की अगदी घरगुती पार्ट्यांमध्ये सुद्धा महिलांना आग्रह केला जातो किंवा महिलांच्या ज्या किटी पार्टीज वगैरे असतात त्या आता सगळ्या महिला मिळून दारू प्यायला जातात. त्यांना स्पेशल डिस्काउंट किंवा हॅपी आवर्स वगैरे खास महिलांसाठी असतात. त्यामुळे हे एक महत्त्वाचं कारण आहे. ते फक्त ते बारचे मालक हॅपी होत असतील, हां, त्यांच्यासाठी ते हॅपी असतात. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक मानसिक कारण असं म्हणता येईल की जो महिलांच्या मानसिकतेमध्ये बदल होत चाललाय. पूर्वी कसं असायचं की एखाद्या स्त्रीला काही ताण आला, दुःख झालं
तर ती रडून मन मोकळं करायची किंवा मैत्रिणींशी बोलायची. पण आता महिलांना असं वाटतं की रडणं हे कमीपणाचं लक्षण आहे. मी स्ट्रॉंग आहे तर मी लोकांसमोर रडता कामा नये किंवा माझी दुःख लोकांना सांगता कामा नये. तर त्यामुळे बरेचदा महिला त्यांचे जे प्रश्न असतात किंवा ताणतणाव असतात ते मनातच असे एक सप्रेस करतात एक प्रकारे. आणि मग हे पुरुषांमध्ये पूर्वीपासूनच आहे की ताण सप्रेस करण्याची जी प्रवृत्ती आहे तर ती महिलांमध्ये पण वाढायला लागलेली आहे. आणि त्याच्यामुळे मग हे ताण असे मनात दाबल्यामुळे मग पुढे ते असह्य होतात. मग दारूसारख्या चुकीच्या मार्गांनी त्याला फेस केलं जातं. तर कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली सिगरेट ओढताना तर कितीतरी दिसायला लागल्या. बरोबर. हां, त्या दिसायला लागल्या. त्या पूर्वी असं सगळे वळून पाहायचे की अरे हे काय. आता ते कॉमन झालं. आता काही वाटत नाही आपल्याला वेगळं. मग आता या सिगरेटमध्ये मग हे चरस घालून ओढायचं हे आलं ना पुढे. सिगरेटमध्ये हां पुढची पायरी आली. मग त्यांनी होत नाही मग हिरोईन आलं हे सगळं. त्यामुळे हे सगळं संस्कृतीच ढासळते अशी असं मला. पण आपण याच्याकडे आता जे संस्कृती रक्षक तथाकथित आहेत ते त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतात. परंतु तुम्ही याचं समाजशास्त्रीय विश्लेषण कसं कराल बाबा? नाही आता हे बरं का की आपल्याकडे उपभोगवाद अगदी फोफावला आहे की सगळ्या वस्तू त्याचं हे घेणं. आणि हे मी दारूतलं सुखसुद्धा मी घेईन आणि मला कोणी विचारायचं नाही. पूर्वी असं सारा सोशल टॅबू होता त्या पिढ्याला. आता तसं कोणी कोणाला विचारत नाही. आणि त्यामुळे एकदम असं फोफावल्यासारखं झालं आहे. पूर्वी गावं होती, खेडेगाव जास्त होती आणि त्याच्यामध्ये वडीलधाऱ्या लोकांचा एक दबदबा होता. पिणारे माझ्यासुद्धा गावात थोडे होते. ते असे गोष्टी आणि ते असे पारावर लोक बसले असेल तर रस्ता बदलून जायचे. सज्जन लोक बसलेत असे. आता ते असं झालंय की ते सज्जन रस्ता बदलतात आणि हे बसलेले टाकून बसलेले असतात. आणि आता एकूण असं झालंय ना की आनंद आपल्याला ताबडतोब पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठली कष्ट आपल्याला करायचे नसतात. तर त्यामुळे आनंद मिळवण्याचा सोपा मार्ग कुठला तर व्यसन करा म्हणजे ताबडतोब आनंद मिळेल. पण नंतरचे दुष्परिणाम मात्र लक्षात घेतले जात नाही. हा म्हणजे बेशुद्धी तत्कालीन बेशुद्धी हवी आहे या सगळ्या याच्यापासून. आणि फिल्ममध्ये त्याला खूप प्रोत्साहन मिळतं. टीव्हीवर फिल्मवर सगळीकडेच असं की देवदास हे मॉडेल आहे. दुःख झालं की आनंद झालं की परत आहेच ते सगळीकडे असं आपण बघतो. आणि कसं असतं की जे युवकांना ना असं हिंदी चित्रपटातल्या सगळ्या नायक नायिकांचं खूप आकर्षण असतं आणि मग ते जसं त्यांचं फॅशन आणि कपड्यांचं अनुकरण करतात तसंच मग दारू पिण्याचं सुद्धा केलं जातं. आणि आजकाल तर बघा म्हणजे की हिरोईन सुद्धा दारू पिताना दाखवतात आणि त्याचं एक खूप उदात्तीकरण केलं जातं की जो दारू पितोय तो स्मार्ट आणि पित नाहीये तो बावळट. असा कुठेतरी एक संदेश हे चित्रपट मुलांना देत आहेत. मी आता व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जी मुलं येतात तरुण तरुणी वेगवेगळ्या सामाजिक स्तरातले देशाच्या वेगवेगळ्या भागातले लोक तुमच्याकडे येतात. तर त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांना बघितल्यानंतर इतक्या वर्षाचा तुमचा 3 दशकांचा अनुभव आहे तुम्ही कुठल्या निष्कर्षाप्रत आलेले आहात की काय केलं पाहिजे हे थोपवण्यासाठी? नाही आमच्याकडे ज्यांच्या जीवनात दारूने प्रश्न निर्माण झाले त्यांना आम्ही मदत करतो. बरोबर. पण एकूण दारूचा जो प्रश्न आहे तो आमच्या ह्या लेवलला नाही आहे होणार. आमची ती ताकद नाही किंवा आमची त्यासाठी संघटना नाही. पण जर ते झालं समजा संपूर्ण महाराष्ट्र मद्यमुक्त झाला आम्हाला ते हवं आहे. आणि आम्ही अवेअरनेस प्रोग्राम पण खूप करतो की शाळा कॉलेजेस कारखाने वस्त्या ठिकठिकाणी आमची टीम जाते. व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी माहिती दिली जाते. कारण लहान वयात जर का आपण मुलांना योग्य माहिती दिली तर त्यांच्या मनामध्ये आकर्षण निर्माण होणार नाही. तर त्यामुळे समाजामध्ये जाणीव जागृती करण्याचं काम सुद्धा आम्ही करत असतो. नाही आता जी तरुणाई आहे हे तरुण आता सोशल मीडिया हा त्यांच्या जीवनाचा दररोजचा भाग बनलेला आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा या सगळ्या गोष्टीचं जे उदात्तीकरण होतं ते पण भयंकर आहे. कारण गटारी आल्यानंतर किंवा 31 असतो त्यावेळेस तेव्हा जे सगळं माहोल असतो आणि ज्या पोस्ट फिरतात त्या म्हणजे आपण कुठल्या जगामध्ये आहोत असंच वाटतं. आणि सगळे प्रत्यक्ष असतील काही अप्रत्यक्ष असतील. ते सगळं जे मॉडेल आहे ना ते एक असं अगदी देखणा तरुण आणि त्याची देखणी बायको आणि त्यांची देखणी मुलं आणि ते त्यांची देखणी गाडी आणि हे. कारण मग हे आपल्याला कसं मिळेल तर आता प्रत्यक्ष जीवनात नाही तर मग दारू पिऊन आपण त्या ह्याच्यात जाऊ आपण म्हणजे त्या एका स्वप्नात जाणं ज्याला म्हणता येईल असं ते असू शकेल. माहिती नाही आहे
आम्ही जे सांगतो की फक्त व्यसन मुक्त राहणं हे आमचं ध्येय नाही. ऑल जे सगळ्या दृष्टीने तो माणूस चांगला माणूस झाला पाहिजे त्याच्या, आणि मग तो व्यसनमुक्त आपोआप होईलच. आधी चांगला माणूस होणं जास्त गरजेचं. म्हणजे त्याचा राग त्याला आवरता आला पाहिजे, त्याचं डिप्रेशनवर त्याला मात करता आली पाहिजे, त्याची जी जीवनातली वखवक आहे ती संपली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर त्याचं ते व्यसन बाजूला पडेलच. परंतु ती संस्कृती म्हणतोय की साधं राहणं, एकमेकांना मदत करणं, हातात हात घालून चालणं, सगळ्या कुटुंबा मिळून जगणं, माझा आनंद मी घेईन आणि कुटुंबाचं काही कळण असं नाही. अगदी सगळ्या घरात एकत्र काम करायचं. आता आम्ही इथून असं जाताना असं सांगतो की इथं सगळं तुम्ही भांडी ड्युटी करता, मोठमोठी भांडी घासता, किचनमध्ये काम करता, तसं घरी इथे जे व्यसनमुक्तीसाठी येतात तसं प्रत्यक्ष कामाला सुद्धा कामाला त्यांना म्हटलं तर घरी भांडी ड्युटी करायची, घरी किचन ड्युटी, इथं भाज्यांची एवढ्याला डीप चिरतात, घरी तर एवढी एवढी भाजी चिरून टाकायची, उठल्या पहिल्यांदा घर झाडून काढायचं. हां, म्हणजे हे कृतीत आलं पाहिजे. त्यांचा दिनक्रम कसा असतो? सगळे पेशंट जे येतात रोज सकाळी लवकर उठायला लागतं, कारण कसं असतं की व्यसन काळामध्ये खूप उशिरा ते उठत असतात किंवा एकंदरीतच कुठला दिनक्रमच नसतो त्यांना. तर त्यामुळे सकाळी सगळ्यांना 6 वाजता उठायला लागतं आणि मग दिवसाची सुरुवात योगासनांनी होते. सकाळी योगासन, प्राणायाम, त्यामुळे त्यांना सकाळीच खूप फ्रेश वाटतं. मग त्यानंतर सगळे ब्रेकफास्ट, तो सुद्धा व्यवस्थित त्यांना एक चांगली पोषण मूल्य असलेला ब्रेकफास्ट दिला जातो. आणि मग 9:30 वाजता आमच्या थेरपीजची सुरुवात होते. 9:30ला सर्व रुग्ण मित्र जे असतात ते एकत्र येतात आणि त्यांना ठरलेले विषय असतात, कारण हा एक खूप स्ट्रक्चर्ड प्रोग्राम आहे. मग 9:30 ते 10:30 ग्रुप थेरपी त्यांच्यासाठी एकत्रितपणे होते. मग 10:30 ते 12 हा जो वेळ असतो त्या वेळामध्ये त्यांना आपापल्या काउन्सिलर्सला भेटायचं असतं आणि मग वैयक्तिक त्यांचे जे प्रश्न आहेत त्याबद्दल ते चर्चा करतात किंवा लायब्ररीमध्ये बसतात, काही डायरीमध्ये त्यांच्या लिहितात. मग 12 ते 1 त्यांच्यासाठी छोटे छोटे ग्रुप असतात, ते ज्या आठवड्यात आहेत, कारण इथे 1 आठवड्यापासून ते 5 आठवड्यापर्यंत असे 5 ग्रुपचे लोक असतात. 5 आठवडे ते राहत असल्यामुळे, आणि त्याच्यामुळे मग ते आपापल्या ग्रुपला ते अटेंड करतात. त्याच्यामध्ये जो समुपदेशक असतो तो विषयाला नुसतं एक ओळख करून देतो, पण या सर्वांना मिळून त्या चर्चेमध्ये भाग घ्यायचा असतो. मग ते 12 ते 1 असतं. 1 वाजता रोज जेवण त्यांच्यासाठी, रोज दुपारी परत 3 ते 4 त्यांच्यासाठी ग्रुप थेरपी असते. 4:30 वाजता PT असते. याला आम्ही PT, योगा ह्या सगळ्याला खूप महत्त्व देतो, कारण एकूणच एकतर खूप वजन कमी झालेलं असतं किंवा खूप वाढलेलं असतं. त्यामुळे तब्येत चांगली राहण्यासाठी त्यांना इथे व्यायामाला एक ओळख परत एकदा नव्याने करून दिली जाते. आणि मग 5 वाजता नंतर त्यांचा चहा. संध्याकाळी जे अल्कोहोलिक अनॉनिमस किंवा नार्कोटिक अनॉनिमसच्या मीटिंग्ज असतात, मग ते TV बघतात आणि रात्री सगळ्यांना डायरी लिहायला लागते की दिवसभरात त्यांनी काय केलं. आणि 10 वाजता कंपल्सरी सगळ्यांना झोपायला लागतं. त्यामुळे कसा खूप शिस्तबद्ध नियमित असा दिनक्रम असतो. एका दिवशी म्युझिक असतं, एका दिवशी क्रिएटिव्ह हॉबीज असतात, असं हे असतं. कारण आम्ही त्यांना मी आमच्या स्टाफ पैकी लोकांना शिकवली आहे, ते शिकवतात. इथे त्यांना असं आम्ही सांगतो की व्यसन काही फक्त वाईट गोष्टींचं असतं असं नाही ना. तुम्ही जेव्हा चित्र काढता, संगीत ऐकता, पुस्तकं वाचता, तेव्हा तुम्हाला खूप चांगली नशा मिळू शकते. तर ह्याचं आता तुम्ही व्यसन करा गेल्यानंतर. म्हणजे निर्मितीचा आनंद जो आहे, चांगल्या सृजनात्मक निर्मितीचा, तो बऱ्यापैकी हरवत चाललेला दिसतो बाबा. आत्ताची जी तरुणाई दिसते किंवा आपण बाहेर वेगवेगळ्या भागामध्ये, ग्रामीण भाग असेल, शहरी भाग फिरताना एक दिसतं की ही जी निर्मितीचा आनंदाचा अनुभव घेण्याची जी प्रक्रिया होती ती कमी कमी होत जाताना दिसते. ते सगळ्या पैशाशी जोडलेलं आहे. मी जर चित्र काढत असेल तर मग माझी चित्र लागली पाहिजेत, विकली गेली पाहिजे, त्याच्यातनं पैसे. मी माझ्यासाठी चित्र काढतो ही कल्पना सुख आहे जी. तर मी माझी जी चित्र काढतो ती मी कधी विकत नाही, कधी प्रदर्शित करत नाही, काही नाही. शिल्प केलेली आहेत, सगळं केलेलं आहे. पण आनंद आपला तो जो प्रोसेसमधला आनंद आहे तो इतका मोठा असतो की त्यानंतरचे आनंद त्याची सगळी रुची बिघडवून टाकणारे असतात. त्यामुळे हे आता सगळं पैशाशी जोडलं गेलेलं आहे, करिअरशी जोडलं गेलेलं आहे. हा कुठे आहे ते कॉम्पिटिशन, सतत स्पर्धे, हे नसलं ना तर माणसामध्ये अनेक कला आहेत हे त्याच्याच लक्षात येईल. तो करायला लागेल. तसं आम्ही इथे करतो ना, गाणी म्हणायला लावतो, कसा आहे आवाज काही असो, गाणी म्हणायचं. म्हणजे मग त्यांच्या जीवनात गुणगुण नाही येईल, त्यांच्या जीवनात चितार नाही येईल. हे सगळं हात असे मातीच्या ह्याच्यामध्ये ओल्या मातीत गेले की मग ते त्यावेळेला आठवलेले
पोळ्याचे बैल करतील, हे करतील, अशा अनेक गोष्टी करतात. इथे कविता करायला लागतात ते, म्हणजे कधी लिहिलेली नसते. किंवा ते म्हणतात या 30 दिवसात आम्ही इतकं हसलो की 30 वर्षात पण एवढे हसलेलो नव्हतो. इतकी सगळ्यांची ते मैत्री होते. हा, काही न व्यसन न करता. आणि 30 दिवसात मैत्र्या जितक्या झाल्या तितक्या आधी झालेल्या होत्या, जीवाभावाची मैत्री. कारण आम्ही त्यांना असं स्पेशल रूम वगैरे मध्ये ठेवत नाही. इथे वॉर्ड्स असतात आणि सगळ्यांना एकत्र राहायला लागतं आणि त्यामुळे ते एकमेकांना मदत करतात, खूप गप्पा मारतात, शेअरिंग त्यांचं खूप होतं. गाणी, नाचणं सुद्धा. मी एका फ्रेंच लेखकाचं वाक्य वाचलं होतं. तो म्हणतो की ज्या देशातील लोक एकत्र गात नाहीत, ज्या देशातील लोक एकत्र खेळत नाहीत किंवा एकत्र नाचत नाहीत, त्या देशाचं भविष्य काही चांगलं नसतं. आज आपल्याकडे तशी परिस्थिती आली. तुम्हाला काय वाटतं? नाही, म्हणजे जे व्यक्त होतं आता गणपतीमध्ये ते विचित्र रीतीने व्यक्त होतं. म्हणजे ते दारू पिऊन नाचणं, दुसऱ्याला त्रास होतो याचा. ते म्हणजे हिडीसपणाचा तो कळच असतो, त्याला आपण नृत्य म्हणू शकत नाही, अंगविक्षेप आहेत ते. पण आपल्या जीवनातलं ते गेलेलं आहे सगळं. कारण आपण आता चांगलं गाण्याचे प्रेक्षक श्रोते झालेलो आहोत. आपण चांगल्या चित्रकला प्रदर्शनाचे प्रेक्षक झालेलो आहोत. पण स्वतः हातात पेन घेत नाही किंवा स्वतः गुणगुणत नाही किंवा काही करत नाही. ही आपली, मला असं वाटतं की शोकांतिक आहे. आपण आता सोशल मीडियाबद्दल बोलत होतो मुक्ता, की सोशल मीडियाने सगळ्या लोकांचं आयुष्य व्यापलेलं आहे. म्हणजे याला कोणीच अपवाद नाही आहे. म्हणजे 15 वर्षाचा तरुण जितक्या तन्मयतेने त्या सोशल मीडियाच्या सगळ्या जंजाळात अडकलेला दिसतो, तेवढाच 65 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्याला अडकलेला दिसतो. तर तुम्ही सोशल मीडियामुळे जे लोक व्यसनी झालेले आहेत, सोशल मीडिया ॲडिक्शन ज्यांना आहे, त्यांना सुद्धा सुधरवतात. तर ते कसे पेशंट्स येतात ते मला जाणून घ्यायला. आता हे खरोखरच हे सोशल मीडियाचं जे एक ॲडिक्शन आहे ते वाढायला लागलंय. त्याला IAD म्हणतात, इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर. ओके. आणि हे आता म्हणजे सगळ्या जगभरामध्येच हा आता प्रॉब्लेम दिसतोय. 4-5 वर्षापूर्वी असं झालं की आमच्याकडे एक वडील आले आणि ते म्हणाले की माझा एक 11वीतला मुलगा आहे आणि त्याला हे इंटरनेटचं खूप व्यसन लागलंय, तर तुम्ही त्याला इथे ॲडमिट करून घ्या. तर आम्ही त्यांना म्हटलं तो काही दारू पित नाही, ड्रग्ज घेत नाही, तर आम्ही त्याला असं कसं ॲडमिट करू, आमचं व्यसनमुक्ती केंद्र आहे. तर ते म्हणाले की हे व्यसनापेक्षा काय वेगळं आहे, की जसं दारूचं प्रमाण हळूहळू वाढत जातं तसंच ह्याचंही हळूहळू प्रमाण वाढत गेलं. दारू प्यायली नाही तर जसे विड्रॉल सिम्पटम्स येतात तसं आम्ही त्याला जेव्हा विरोध करतो, एक दिवस आम्ही त्याला आमच्या घरातलं इंटरनेट समजा चालत नसेल तर तो खूप चिडतो, आक्रमक बनतो, त्याचं कुठेही लक्ष लागत नाही. तर मग हे त्याला सुद्धा विड्रॉल सिम्पटम्स येत आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला हे पटवून दिलं की हे सुद्धा एक प्रकारे ॲडिक्शन आहे आणि म्हणून मग आम्ही त्या मुलाला ॲडमिट केलं. आणि त्यानंतर अशी बरीच मुलं आमच्याकडे यायला लागली. तर मग ह्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी आम्ही बघत असतो की पालकांना सुद्धा ह्याचं एक प्रकारे व्यसन असतं किंवा पालक सुद्धा ह्याच्यावरती खूप जास्त वेळ घालवत असतात. आणि मुलं जर काही लहानपणापासून बघत असतील तर मुलंही त्याच्याकडे आकर्षित होतात. म्हणजे पालक पण दोषी आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये. तुम्ही जेव्हा हे काम सुरू केलं त्यावेळेस TV सार्वत्रिक झाला नव्हता. म्हणजे 1985 नंतरच्या काळामध्ये TV सार्वत्रिक होत गेला आणि गेल्या दशकामध्ये चॅनल्सचं प्रमाण वाढलं. तो काळ आणि आता इंटरनेटचा काळ, याची कशी तुम्ही तुलना करा? आता ते जे सायबर ॲडिक्ट मी त्यांना म्हणतो की ते म्हणजे कॉम्प्युटर प्रोफेशनल्स आहेत, त्यांना लाख लाख रुपये पगार आहेत, 9 to 9 जॉब करून आल्यावर परत सुद्धा लॅपटॉप उघडून बसतात. आणि काही ते घरामधलं म्हणजे माणसाची संवाद नाही आहे. त्यामुळे मुलं बिघडतात, बायका सोडून जातात किंवा सोडून जायला निघतात. म्हणजे जे सगळं ॲडिक्शन दारूचं मध्ये जे होतं, जॉब जाणं, हे जाणं, ते सगळं तिथे आहे. म्हणजे हे अगदी अजब आहे सगळं. आणि तर त्यामुळे कुठले सबस्टन्स घेत नाही पण विड्रॉल्स आहेत. तो अस्वस्थ होतो ते इंटरनेट जर चालू नसेल तर. इकडं तिकडं फेऱ्या मारतो, एखादा पिंजऱ्यात वाघ जसा मारतो ना तसा असं. त्यामुळे हे माणसाचा तोल हे झालेला आहे. म्हणजे मी आमच्या पेशंट मित्रांना सांगतो, रात्री बायकोबरोबर सगळं जेवण झाल्यानंतर एक थोडीशी फेरी मारा, समोर एखादं रस्ता असेल, गार्डन काय असेल, पण तेवढा वेळ आपला आहे. आणि त्यांनी खूप माणसं जवळ येतात, त्यांनी संवाद निर्माण होतो असा. त्यामुळे आता घरात आई बाबा आहेत, त्यांच्याशी कोणी बोलत नाही, त्यांच्याशी असं हे सगळं हरवलेलं आहे. आणि त्यामुळे माणसं अशी एकमेकांना सावरू शकेन असेल. म्हणजे मुलगा बिघडतोय पण
कोणी बोलू शकत नाही त्याला की तू हे करू नकोस. हां. नवरा जर व्यसनी असेल दारूच्या बाबतीमधला तर त्या प्रचंड मारहाण, प्रचंड असं सगळं हे घराघरात चाललेलं आहे. मध्यम वर्गाची जी अवनती आहे सगळी, एकूण तुम्ही सामाजिक चळवळींमधून या सगळ्या कामाकडे वळलेले आहात. पु ल देशपांडेंना जेव्हा तुमचं काम कळलं तेव्हा ते म्हणाले की पैशाची चिंता करू नका, पैसे उभे राहतील, आम्ही सगळे बरोबर आहोत. म्हणजे पु ल देशपांडेंसारखा लेखक माणूस सुद्धा सगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या जवळ होता, स्वतःची म्हणजे आर्थिक आणि सर्वतोपरी मदत देण्याचे प्रयत्न करणारे होते. पण आता ज्या पद्धतीने हा सगळा मध्यमवर्ग बदलत चाललेला आपल्याला दिसतो तो पूर्ण स्वयंकेंद्रित झाला. बरोबर आहे. आणि समाजाशी त्याला काही देणं घेणं नाही. त्याला सोशल मीडियावर म्हणजे लाईक्स पाहिजेत, त्याला ते काही वेगवेगळ्या स्माइलीज पाहिजेत, परंतु थेट संवादामध्ये घरामध्ये पूर्वी दार हे लोटलं जायचं, आता 24 तास काड्या लावतात आतमध्ये. शेजारी कोण राहतं माहिती नाहीये. म्हटलं चौकशी करा, नको म्हणे त्यांना बोलवावं लागेल चहाला उगाच त्याच्यात, असं लोक म्हणतात. त्यामुळे हे जे सगळं एकटेपण आलेलं आहे, लोनलीनेस आलेला आहे हां. आणि त्यामुळे सुद्धा हा वाढत गेलेला प्रश्न असेल त्याला कोणी रोखू शकत नाही, कोणी बोलू शकत नाही. मुक्ता, हे जे सोशल मीडिया असेल किंवा स्त्रियांमधलं मद्यपानाचं वाढतं प्रमाण असेल, ह्याच्यामध्ये म्हणजे स्त्रियांना तुम्हाला कसं सावरावं लागतं? स्त्रियांच्या व्यसनाच्या बाबतीत कसं आहे की त्यांनी दारू पिणं, सिगरेट ओढलं ह्याला समाज मान्यता आहे, पण जर का त्या व्यसनी झाल्या तर मात्र त्याला एक प्रकारचा स्टिग्मा आहे. म्हणजे जसं एखादा पुरुष घरामध्ये व्यसनी असेल तर त्याला घरातले लोक लगेच आणतात, मदत करतात, पण स्त्रियांच्या बाबतीत मात्र जरा वेळ लागतो. लपवण्याची थोडी प्रवृत्ती असते, कारण पूर्ण घरालाच मग त्याची लाज वाटते. ती विवाहित असेल तर खूप वेळा तिला माहेरी पाठवलं जातं, मग माहेरचे लोक ट्रीटमेंटला घेऊन येतात. तर त्याच्यामुळे मग सुरुवातीला जेव्हा त्या येतात तेव्हा खूप एक प्रकारे लाज असते त्यांच्या मनामध्ये, विड्रॉल सिम्पटमचा खूप जास्ती त्रास होतो. आणि एकंदरीतच आम्ही बघतो स्त्रियांच्या बाबतीमध्ये की त्यांच्या शरीरावर, मनावर व्यसनाचा खूप जास्ती दुष्परिणाम झालेला असतो. त्यामुळे सुरुवातीला त्या थोडा त्रास देतात, पण नंतर मात्र एकदा का त्या त्याच्यातून हळूहळू बाहेर यायला लागल्या, तब्येत सुधारायला लागली की ट्रीटमेंटला त्यांचा जो प्रतिसाद असतो तो खूप छान असतो. आणि मग त्यांची जी व्यसनमुक्ती आहे ती आम्हाला खूप छान दिसून येते. आणि ती पुरुषांपेक्षा जास्त पर्सेंट आहे त्यांचं बरं होण्याचं. हां, त्यांचं प्रमाण सुद्धा पुरुषांपेक्षा जास्ती आहे. म्हणजे साधारण आम्ही असं बघतो की 85% स्त्रिया पहिल्या ऍडमिशन नंतर पूर्णपणे व्यसनमुक्त होतात. आपल्या समाजामध्ये स्त्री दारू पिणारी कधीच नव्हती, त्यामुळे कदाचित असेल की त्यांना एकदा त्याचे दुष्परिणाम कळल्यानंतर त्या स्वतःला सावरू शकतात. पण पुरुष स्त्री बरं का, स्त्री ही मुळातच पुरुषापेक्षा जास्त सुपिरियर आहे असं मला वाटतं. आणि ती जीवनोन्मुख आहे, ती परत सगळं घर उभं करते. म्हणजे आता ह्या पुरुषांचं नवऱ्याचं व्यसन असेल ना, बायका सोडून गेलेल्या त्यांना मी सांगतो असं असं ॲडमिट आहे, त्या बोलवून घेतात, त्या येतात सगळ्या. हा जर बरा होणार असेल तर आम्ही परत येऊन राहायला तयार आहोत, परत संसार उभा करतात. सगळं एका क्षणात विसरतात. पुरुष असं नाही करू शकणार, तो मनात ठेवतो. अशा स्त्रियांसाठी आमच्याकडे सहचरी नावाचा आमचा एक आधार गट आहे की ज्यांचे नवरे व्यसनामध्ये आहेत, इथे ॲडमिट व्हायला तयार नाही आहेत, अशा सुद्धा खूप स्त्रिया इकडे येतात. आणि कसं असतं की घरात व्यसन असलं किंवा कुठलंही संकट आलं की एक प्रश्न असतो ना की माझ्याच बाबतीत का, किंवा मी एकटीच आहे की जिच्या घरामध्ये ही समस्या आहे. मग जेव्हा त्या आमच्या या आधार गटामध्ये अशा मैत्रिणी येतात तेव्हा त्यांना असं लक्षात येतं की मी एकटीच नाही आहे, तर माझ्यासारख्या खूप जणी आहेत की ज्यांच्या घरामध्ये ही एक समस्या आहे. त्यामुळे तिथे त्यांना एक प्रकारे समदुःखी मैत्रिणी भेटतात, त्याच्यामुळे एक थोडासा धीर येतो. आणि ही गोष्ट त्या बाहेर कोणाशीच मोकळेपणाने बोलू शकत नसतात, तर ह्या गटामध्ये त्या अतिशय मोकळेपणाने बोलतात आणि बोलल्यामुळे त्यांना खूप हलकं वाटतं, त्यांना मदत होते. आणि आम्ही तिथे त्यांना त्यांच्याशी सहचरी गटामध्ये आमचा उद्देश हाच असतो की नवऱ्यानी दारू कशी सोडायची हे आम्ही याविषयी बोलत नाही, तर त्याच्या व्यसनाचा आपल्याला जो त्रास होतोय, आपल्याला जे टेन्शन आलंय ते आपण कसं कमी करायचं हे सहचरी गटामध्ये बोललं जातं. आणि आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी या आधार गटाच्या रेग्युलर मीटिंग्स होत असतात, अनेक स्त्रिया त्याचा लाभ घेतात. आणि खरोखर आम्ही असं बघतो की जरी घरात व्यसन असलं तरी ते अतिशय खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आता तुमचं काम पंजाबमध्ये विशेषतः उडता पंजाब सिनेमामुळे पंजाबमधला अंमली पदार्थाचा
मुद्दा जितका चर्चेत आला तितकाच आता निवडणुकांमुळे सुद्धा पंजाबमधले हे अंमली पदार्थाच्या जाळ्यामध्ये जी तरुणाई सगळी सापडलेली आहे त्यावर चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे. तुमचं तिथे काम सुरू आहे, त्या संदर्भात काय सांगाल? मागच्या वर्षी पंजाबमधली एक कंपनी आमच्याकडे आली आणि त्यांनी आम्हाला ही कल्पना दिली की पंजाबमध्ये विशेषतः ड्रग्सचा प्रश्न खूप वाढतोय आणि तिथे असं म्हणावं असं कोणी व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करत नाहीये. तर त्यांनी इंटरनेटवरती त्यांना आमची माहिती मिळाली म्हणून ते आमच्याकडे आले आणि मग आमची टीम पंजाबला गेली. त्यांनी तिकडे सर्वे केला तरण जिल्ह्यामध्ये आणि तिथे बघितलं की जवळजवळ प्रत्येक घरामध्ये व्यसन आहे. कारण बॉर्डरवरून सरळ तिथे व्यसन येतंय, ते खूप जास्ती प्युअर शुद्ध स्वरूपात आहे. तर त्याच्यामुळे मग त्याचं व्यसन पण लगेच लागतंय आणि सोडायला जास्ती त्रास होतोय. कारण जितकं ड्रग प्युअर तितकं त्याचे विड्रॉल सिम्पटम्स हे खूप जास्ती येतात आणि त्यामुळे जवळजवळ तिथली एक पिढी व्यसनामध्ये सापडलेली आहे. इतका तिकडे तीव्र हा प्रश्न बनलेला आहे. तर म्हणून मग सर्वेनंतर मग तिथे आम्ही OPD एक सुरू केली की तिथले आम्ही 3 सायकॅट्रिस्टना आम्ही भेटलो आणि त्यांनी हे काम करायची तयारी दर्शवली आणि मग 30 लोकांना आम्ही तिथल्याच गावातल्याच प्रशिक्षण दिलं. मग त्याद्वारे आता तिथल्या लोकांना समुपदेशन केलं जातं. हे सायकॅट्रिस्ट जे आहेत ते औषधोपचार करतात. ठिकठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम केले जातात. एक पथनाट्य ठिकठिकाणी सादर केलं जातं. आणि मग काही महिन्यांपूर्वी आम्हाला सुधा मूर्तींचा फोन आला की त्यांनी इन्फोसिस फाउंडेशनने तयारी दाखवली की तुम्हाला जर का तिथे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करायचं असेल तर आम्ही त्याला पूर्ण आर्थिक मदत देऊ. आणि मग आता ह्याच वर्षी साधारणपणे ऑक्टोबरमध्ये इन्फोसिसच्या आर्थिक मदतीतून तिथे एक 50 बेडचं व्यसनमुक्ती केंद्र आम्ही आता सुरू करतोय. पुण्यामध्ये सुद्धा ही बाहेरची मुलं आल्यामुळे इथे ड्रग्सचं प्रमाण पुण्यात सुद्धा जास्त आहे ना? तुमचा काय अनुभव आहे इथे? माझ्या दृष्टीने अल्कोहोल हा मेजर प्रॉब्लेम आहे आणि त्याच्याही पेक्षा जास्त लार्जर प्रॉब्लेम हा निकोटीन आहे. म्हणजे सिगरेट, बिडी, गुटखा, म्हणजे त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष नाही करू शकत. म्हणजे हे ड्रग हे किती टक्के लोकांमध्ये असेल तर ते अगदीच कमी टक्के, पण हे घराघरामध्ये व्यक्तींमध्ये आहे, खिशात ती आहेच काहीतरी पुढे. हां, आणि त्याचे जे शरीरावरचे दुष्परिणाम आहेत हे इतर कुठल्याही व्यसनापेक्षा जास्त घातक आहेत. त्यांनी जो कॅन्सर होतो, त्यांनी जो हार्ट अटॅक येतात, ह्याचं प्रमाण इतकं आहे की ज्यामुळे हे इतर व्यसन मागे पडतील. इतर व्यसनांमुळे नोकऱ्या जातील, बायको जाईल, हे जाईल, पण ह्याच्यामध्ये पटकन माणसाला एकदम असं कॅन्सरसारखं एकदम म्हणजे त्यामुळे हे जॉ काढून टाकावं लागतं इथल्या ह्याच्यामुळे. तरीसुद्धा 6 महिन्याच्या पलीकडे जगत नाही. त्यामुळे निकोटीन ही अतिशय जहरी विष आहे त्या आणि त्याला लोक छोटं व्यसन समजतात. खरं तर व्यसनाच्या बाबतीत छोटं मोठं असं काही नसतं. सगळीच व्यसनं घातक असतात, पण त्याची एक तर किंमत कमी असते, कुठेही ते मिळतं सहजपणे. तर त्यामुळे लोक आमच्याकडे जेव्हा मुक्तांगणमध्ये आम्ही जसं दारू किंवा ड्रग्ज बंद करायला सांगतो तसं तंबाखूयुक्त पदार्थांचं पण त्यांना बंद करायला सांगतो. तर त्यांचा प्रश्न असतो की मी दारू सोडायला आलोय किंवा ड्रग्ज सोडायला आलोय, तुम्ही माझं छोटं व्यसन का बंद करायला सांगताय? तर त्यांना हे समजावून सांगायला लागतं की हे छोटं नाही आहे, हे अतिशय घातक व्यसन आहे. त्यामुळे आपल्याकडे याला खूप हे अतिशय एक मोठा प्रॉब्लेम आता होत चाललेला आहे की 13-14 वर्षाची मुलंसुद्धा आता सिगरेट ओढतायत किंवा तंबाखू खात आहेत. त्यामुळे ह्याच्या बाबतीतही गुटखा खात आहेत. तर हे काहीतरी याच्या बाबतीत खूप जनजागरण होणं आवश्यक आहे. विदर्भामध्ये वगैरे तर त्या खर्ऱ्याच्या मशीन्स आता निघालेल्या आहेत, खर्रा गोठण्याच्या. त्यामुळे गडचिरोलीमध्ये दारूबंदी आहे, पण आता तिथले डॉक्टर अभय बंग किंवा असे तिथले कार्यकर्ते सांगतात की आता खर्ऱ्याचा प्रश्न आता खूप तिथे वाढत चाललेला आहे. आणि तिथे जसं म्हणजे 3री-4थीतल्या मुलांना इकडे आईबाबा चॉकलेट देतात एखादं काम ऐकलं तर तसं आईबाबा तिकडे खर्रा त्यांना ऑफर करतात. तर त्यामुळे आणि त्यांना कॅन्सर म्हणजे काय हेच माहिती नाही आहे. तर त्यामुळे आता तिथे हा प्रश्न पडलेला आहे की ह्या मुलांना सांगायचं कसं, त्यांच्यामध्ये अवेअरनेस कसा निर्माण करायचा. निश्चितच एकूणच म्हणजे संपूर्ण समाजात व्यापक पद्धतीने या सगळ्या विषयावर एक जनजागरणाची गरज मोठ्या प्रमाणात आहे. तसं पाहिलं तर निराशा वाटेल असं आहे, पण आम्ही निराश होत नाही. जे काम आपल्या हातात आहे ते करायचं. ज्यांची इच्छा आहे याच्यातनं बाहेर पडायचं पण त्यांना बाहेर पडता येत नाही, त्यांना मदत करायची. ज्यांची इच्छा नाही त्यांना इच्छा तयार करायची, हे सुद्धा काम आम्ही करतो. नंतर मुलांपुढे जातो, सगळं पथनाट्य करतो. म्हणजे हातात आहे ते सगळं करूयात. मी आता आमचे किती 25,000 पेशंट झाले असतील. 25,000 पेशंटपैकी निदान 20,000 तरी बरे आहेत, 18,000 तरी बरे आहेत. मग ते 18,000 म्हणजे फोकस आहेत आमचे. बरोबर. त्याच्या आसपासचे ते प्रभाव, त्यांचं क्षेत्र त्याच्या आसपास आहे. म्हणजे आपण या रीतीने समाजामध्ये पसरत जाऊया. निश्चितच
मुक्तांगणचं हे अंगण प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत गेलं पाहिजे आणि जे व्यसनी आहेत ते त्यातून मुक्त झाले पाहिजेत, अशीच अपेक्षा आपण करू शकतो. देशयात्रामध्ये आपण दोघंजण आलात आणि हा सगळा प्रवास तुम्ही सांगितला. खरं तर हा प्रवास फक्त तुमचा नाही तर सगळ्या समाजाचा आहे, व्यसनमुक्त होण्याचा ध्यास घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. तर हा प्रवास अधिक चांगला, सफळ आणि सुफळ व्हावा अशीच अपेक्षा या निमित्ताने करतो. तुमच्या सदिच्छा आमच्या मागे धन्यवाद. तुम्ही आता आमचे मित्र झालात, त्यामुळे या कामात आलात असं आम्ही समजतो.